राज्यात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। संपूर्ण महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे। राज्यात बांगलादेशी घुसखोर आढळून येत आहेत। या घुसखोरांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत। या कागदपत्रांच्या आधारे हे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। त्यामुळे आता बांगलादेशी घुसखोरांसह अन्य कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्याचे आढळून आल्यास ते रद्द करण्यात येणार आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत एक आदेश जारी केला आहे। अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासणी होणार आहे। अपात्र रेशन कार्ड आढळल्यास तातडीने रद्द करण्यात येणार आहे। या मोहिमेत रेशन दुकानदारांना अर्ज देण्यात येणार आहेत। हा अर्ज भरून घेतल्यानंतरच कोण अपात्र आहे याची माहिती समोर येणार आहे। कार्ड धारकांकडून मिळणारी माहिती तपासणी करण्यासाठी जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांवर राहील। त्यांच्याकडून या माहितीची शहानिशा केली जाईल। ज्यांनी रहिवासी असल्याचा पुरावा दिला नसेल त्यांना 15 दिवसांची मुदत दिली जाईल। मुदतीत त्यांनी पुरावा सादर केला नाही तर असे रेशन कार्ड रद्द केले जाईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।